मी अरुण गोडबोले. आपण बघता माझं नाव अरुण गोडबोले. 60 नंतरची अन्नयात्रा ही आपली मालिका चालली, त्यातला आज हा 20वा भाग. खरं तर या पुस्तकातला जो पुढचा लेख आहे तो मी स्वतःच लिहिलेला आहे. त्यामध्ये ज्येष्ठासाठी महत्त्वाचं आर्थिक मार्गदर्शन असं म्हणून केलं आहे. यात मी 2 विषय घेतलेत की बचत कशी करावी, गुंतवणुकीचं कशा तऱ्हेनं करावी आणि मृत्यूपत्र का करावं. या सगळ्या विषयांचं मार्गदर्शन मी एक वेळी स्वतंत्र प्लेलिस्ट केली आहे, गुंतवणूक मार्गदर्शन म्हणून. त्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्यामध्ये सविस्तर भाग आहे त्याचे. तर त्याकरता म्हणून मी आत्ता हा लेख परत माझा वाचत नाही आहे. आपण जरूर माझ्या चॅनेलवरती गुंतवणूक मार्गदर्शन ही विषय बघा, त्यामध्ये ते मार्गदर्शन मिळेल. शिवाय मृत्यूपत्रक गणित मार्गदर्शन अशी एक वेगळी प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये मृत्यूपत्राचंही सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. तेव्हा तो लेख गाळून मी पुढच्या लेखाकडे वळतोय. हा 20वा भागाचा लेख आहे. देवदत्त गणपतराव दोडके, नागपूरचे ग्रस्त आहे. ते वय वर्ष 85 फक्त आहे. मिलिटरीमध्ये होते. BA तेव्हाच पूर्ण केलं. निवृत्तीनंतर BJ म्हणजे जर्नलिझम डिप्लोमा केला. नंतर कीर्तनशास्त्रात BA केलं आणि MA राज्यशास्त्रात केलं. 16 वर्ष भारतीय सैन्यात, त्यानंतर रिझर्व्ह बँकेत 22 वर्ष, भूतानमध्ये 1 वर्ष. त्यावेळी रक्षा सेवा पदक प्राप्त झालं. दासबोध परीक्षाही उत्तीर्ण झाली त्यांची. आणि संगीत वाचन लेखनाची आवड आहे. अतिशय ते त्यामुळे त्याला व्युत्पन्नग्रस्त आहेत. अनेक क्षेत्रामध्ये त्यांना रस आहे. आमच्या कधी गाठभेट नाही, पण खूप वेळा फोनाफोनीवरून गाठ पडते. आवर्जून ते चौकशी करतात. त्यांना ह्यात पुरस्कारही आमच्या ह्या लेखाला मिळतात. त्यांचा लेख वृद्धपण आनंदी कसे करावे. वय वाढले तरी आनंदात राहण्यासाठी आपण स्वतः कसे आहोत आणि आपले वृद्धपण कसे आनंदी करावे हाच माझ्या लेखाचा उद्देश आहे. 60 नंतर सेवानिवृत्त झाल्यावर घरातील बाहेरची मित्र सतत म्हणतात, आता वय झाले हो, म्हातारे झाले. हे साधारणपणे खरे आहे आणि मान्य पण करावे लागेल. आता आपली शारीरिक मानसिक कार्यक्षमता कमी झाली आहे असं वाटायला लागलं. पण ह्या विज्ञान युगात परिस्थिती बदलत चालली आहे. या नवीन शतकामध्ये ही जुनी संकल्पना नकोशी झाली आहे. वय झालं ते माणसाला आता स्वतःला वृद्ध म्हणून घ्यायला आवडत नाही. आता आपलं वय झालं आहे हे कबूल करायचं मन मुळीच तयार नसते. मित्रांनो, यात 2 भाग आहेत. एक म्हणजे वय झाले ते मनाने तरुण आनंदी असणारे, आणि दुसरं म्हणजे ऐन तारुण्याची मनाने थकलेली, वृद्धत्वाकडे झुकलेली माणसे. वय झाले तरी खंबीर असणारी माणसे काय म्हणतात, आता 60 नंतर मी जे गमावले आहे ते मी परत मिळवणारच. अनेक गोष्टी राहून गेल्या, जसे समाजसेवा, संगीत, साहित्य, वाचन, प्रवास, इतर छंद. आता ते मी हाती घेणार. सर्वांना मी आनंदी करणार. मी आता वृद्धाश्रमात न जाता आनंदाश्रमात राहणार. आयुष्यातील पहिली खेळी दुसरी खेळी संपली. आता मी 3ऱ्या खेळाला सुरुवात करणार. आनंदासाठी वयाचे बंधन मुळीच नाही. जगण्यासाठी आनंद कसा घ्यावा हे आता शिकणार आहे. सर्वे सुखीनं संतु सर्वे संतु निरामया हाच आनंदाचा मी मूलमंत्र समजतो. स्वामी चिन्मयानंदांनी म्हटलं आहे की आनंद आणि टमटमीत मनच आपली खरी मौल्यवान संपत्ती आहे. आपले वार्धक्य स्वतःचे उत्कर्ष करून देणार असते किंवा स्वतःला उद्ध्वस्त करून देणारे ठरू शकते. निवड करणे मात्र आपल्या हाती आहे. माझे असे ठाम मत आहे की 60 नंतरचे अनेक शारीरिक कुरबुरी, व्याधी, रोग वगैरेसह तरुणपणातल्या अनेक वाईट सवयी आणि जीवनशैलीची परिणती असते. म्हणून आता तरी या उतारवयात आपली जीवनशैली बदलून आनंदी जीवन कसे जगता येते कटाक्षाने पाहावे. एखादा छंद मन रमण्यासाठी असायला हवा. वाढत्या वयात ही आर्थिक ताणतणाव नको आणि भावनिक पण ताण नको. हलके फुलके राहूनच मन आनंदी ठेवावे. थोडी समाजसेवा, थोडासा व्यायाम हवा. शरीरासाठी संतुलित आहार, मनासाठी आचार विचार आणि सकारात्मक दृष्टी पाहिजे. वय वाढले की वार्धक्याला की सारे संपले असं कृपया म्हणू नये. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे अजूनही 80 वर्षे पूर्ण झाल्यावर सोन्याची फुले उधळण्याची पद्धत आहे. सहस्रचंद्र रशाचा आनंद घेणारे अनेक वयाने ऊर्ध्व पण मनाने आनंदी असणारे भाग्यवान आहेत. ते सतत शांत, समृद्ध, समाधानी आणि चैतन्याने भारावले असतात. यावेळेस 60 नंतर नैराश्याची शिकार असणारे अभागी किंवा करंडे लोक आपल्याच घरी किंवा वृद्धाश्रमात स्वतः लांबून किंवा कोंडून ठेवतात. त्यांची मानसिकता तशीच असते, फक्त मरत नाही म्हणून जिवंत असतात. आपले वय कोणते म्हणजे कोणते वय हाही एक प्रश्न आहे. आपले शारीरिक, जैविक, मानसिक वय, भावनिक वय की आध्यात्मिक वय किती आहे हे मनाला पटले पाहिजे.
आपल्या मनाची आपल्या वयाची कोणती पातळी आहे हे समजून घेतले पाहिजे. मित्रांनो, खरं सांगायला म्हणजे वय फक्त आकडा आहे, एक अंक आहे. गमतीचा भाग म्हणून लहान मुलाला जर इंग्रजीचे तुझे वय काय तर तो बालक ताबडतोब म्हणतो, अंकल आय एम 5 years old. आता 5 वर्षाचा आणि ओल्ड कसा हा इंग्रजी भाषेचा आणि परिस्थितीचा परिणाम. आता गंमत बघा, 5 वर्षाचा झाला शाळेत जा, 25 वर्षाचा झाला चतुर्भुज व्हा, 60 वर्षाचा झाला आता सेवानिवृत्त व्हा, 70 वर्षाचा झाला बरं का आता वय झाले, आता काय म्हातारा झाला. आता ते वृद्धांनो आपले पूर्वीचे धकाधकीचे नकारात्मक तणावपूर्ण जीवन विसरून जा. आता तरी सर्व मित्रमंडळी चार चौघात हसत खेळत जा. जीवनाचे आनंदी रहस्य हेच आहे. माझ्या अपेक्षेमुळे प्रत्येक वृद्धाने 100 वर्षे तरी जगावे. किती जगावे यापेक्षा कसे जगावे हे महत्त्वाचं आहे. मनांतरी अनेक लोक मरावेपणी किती उपयोग राहावे असे जीवन जगतात. समाजसेवा करणारे रस्ते खराब झाले तर डांबरीकरण करून देतात. घरासमोर झाडे नसतील तर झाडे लावून देतात. कंटाळा आणि आळस सोडला तर जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. आपले शास्त्र सांगते की पश्चेत शरदम शतम जीवेत शरदम शतम, म्हणजे 100 वर्षापर्यंत आम्ही जगू, आम्ही चांगले ऐकू, चांगले पाहू. वृद्धत्व येण्यास शाप नाही, ते एक वरदान आहे. आनंद जीवनासाठी पैसा जास्त नको, प्रसिद्धी जास्त नकोच, मान सन्मानाची अपेक्षा नको, फक्त मनाची शांती आणि आपले छंद जोपासणे हेच खरे गुपित आहे. पैशाची गुंतवणूक न करता नात्यांची गुंतवणूक आता करायची आहे. सर्वांचा लोकसंग्रह, शिस्तप्रिय जीवनशैली, तैलक मेंदू आणि निर्व्यसनी व्हायचे आहे. मी वयाने वृद्ध पण मनाने आनंदी उत्साही तरुण ज्येष्ठ मंडळींची मानदेयीबद्दल माहिती देणार आहे. या सर्वांचे अनुभूती छंद अभ्यास पाहून आपणही आता पुन्हा आनंद होण्याची आपली जीवनशैली बदलावी. आपले मन पुन्हा शांत आणि प्रशांत होईल. चला तर पाहूया ज्येष्ठ मंडळींची कथा. 100 वर्षात पदार्पण केलेले संस्कृत भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक मधुकर मेंढे यांना साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार जाहीर झाला. 10 वर्षापूर्वीचे 100 वर्षाचे श्री बाबूराव गोखले सर्वांना माहीतच आहे. मी फक्त 92 वर्षाचा इथे पंडित काका. आनंदी आणि उत्साही 80 वर्षाच्या प्रतिभा आपटे यांची जीवनशैली बघा. कोल्हापूरचे शतायू विद्वान अंधशास्त्री कात्रे अनेकांना माहीतच आहे. नेल्सन मंडेला 26 वर्षे जेलमध्ये होते. त्यांची हिंमत आणि जिद्द जबरदस्त होती. त्यासाठी मन, मनगट आणि मस्तिष्क मजबूत पाहिजे. शरीराने वय वाढणे हे तर थांबवता येणार नाही, पण मन आनंदी ठेवणे हे नक्कीच साध्य करता येते. जपानमध्ये तर आजोबा, मुले आणि नातू एकमेकांवर आनंदी आणि उत्साह असतात. ते सर्व निसर्ग नियम पाळतात, खेळाचा आनंद घेतात, मस्त चुस्त आणि व्यस्त राहतात. 94 वर्षाचे कवी नीरज आपल्या कवितेतून आनंद घ्यायचे. 100 वर्षाचे ज्येष्ठ दत्तात्रय वीर सावरकर मिळाले. ते नुकतेच केसरीबरोबर अंदमानला जाऊन आले. जॉर्ज बर्नार्ड शॉने म्हटले आहे, जेव्हा तुम्ही हसवता तेव्हा तुम्ही वृद्ध होत नाही, सतत आनंदी राहता. चाणक्य एका नाटकात म्हणतो, 100 सैन्य गेले तरी चालेल, पण माझी बुद्धी मात्र शाबूत ठेव. तेव्हा सर्व जर चालले त्या बुद्धीमुळे बुद्धी तीक्ष्ण तलक असेल तरच माणूस आनंदी राहू शकतो. लंडनमधील 106व्या वर्षी सेवा देणारे डॉक्टर बिल फ्रॉकलँड अजूनही सांगतात की जगावर प्रेम करा तर तुम्ही वृद्ध होणार नाही. आनंद तुम्हाला शोधावा लागणार नाही, तो तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. समाजातील वृद्ध महिलासुद्धा पुरुषाबरोबर आपल्या क्षेत्रात आनंदी असतात. 98 वर्षाच्या प्रसिद्ध गायक कुसुम कमलाकर सर्वांना पाहिजे असते. 101 वर्षाच्या पटेला येथील श्रीमती मनकौर यांनी 200 मीटर चालण्याच्या शर्तीत स्वर्ण प्राप्त पदक केले. लता दिदी आत्तापर्यंत गातच होत्या. हेलन केलर आंधळी बहिणी मुकी होती. खूप शिकली, मोठी झाली. एकदा रवींद्रनाथ टागोर तिला भेटले तेव्हा हेलनने आपली बोटे त्यांच्या ओठावर फिरवली. त्या कंपनावरून तिने त्यांच्या कविता लिहून दाखवल्या. एकूण काहीतरी सर्व तरुण वृद्ध मंडळी खरोखर वयाने वाढली म्हणून वयोवृद्ध, ज्ञानाने वाढले म्हणून ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आणि ऋषितुल्य असतात. यांचे मन कधी छोटे संकुचित नसते. ही सर्व मंडळी खऱ्या अर्थाने आनंदी, सुखी, समाधानी आहेत. आनंदाने परिपूर्ण समृद्ध आहेत. छंदाने पुरेपूर भरलेले आहेत. या यशस्वी तरुण वृद्धांसाठी एक हिंदी कवी काय म्हणतो ते पहा. शरीर को चंगा रखो, दिमाग को ठंडा रखो, जेब को गरम रखो, आंखों में शर्म रखो, जुबान को नरम रखो,
क्रोध पर लगाम रखो, व्यवहार को साफ रखो, होठों पर मुस्कुराहट रखो, फिर स्वर्ग में जाने की क्या जरूरत, फिर स्वर्ग में जाने की क्या जरूरत है, यही स्वर्ग है. तेव्हा स्वस्तुती नेहमी निंदनीय आहे, तरी पण मला स्वतःबद्दल सांगावं असं वाटतं. या वयातही मी स्वतःला एक सैनिक शाखेतील स्वयंसेवक समजतो. विद्यार्थी म्हणून सतत शिकावेसे वाटते. 70 नंतरही शिकलो, दासबोधच्या परीक्षा दिल्या, सखोल अभ्यास केला, समीक्षक पण झालो, ज्येष्ठ नागरिक मंडळात सक्रिय आहे, संगीताची आवडून पेटी वाजवतो, शाखेत थोडासा व्यायाम करतो, मी अजूनही तरुण आहे अशी मानसिकता ठेवतो. सतत हसावे, दुसऱ्याला हसवावे, स्वर म्हणजे जीवन जगण्याची कलाच आहे. आनंदाचे डोळे अनंतरंग असा हा गोड अनुभव आपण सर्वांनी घेतला पाहिजे. अनेक वृद्ध पिकली पाणी होऊन शुष्क होतात, आपण मात्र अजूनही मनाने जवान तरुण आहोत असे सतत म्हणत तृप्ततेने शतायुषी होऊया. आनंद हा जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, पाव्या त्याला सूर जसा ओठावरी उठवावा, जिजवून घ्या स्वतःला, दुसऱ्याचा आनंद द्यावा, आनंदही घे आनंदही दे, असं करत मनाचे हिरवे पण जपूया. असे तिचे उत्साही विचार तिने मांडलेले आहेत. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग, नवीन व्यक्ती, त्याचे नवीन विचार. एकूणच या सगळ्यातनं वृद्धत्व किंवा ज्येष्ठत्व हे काही केवळ कुढत बसण्याचं नाही आहे. आपल्याला काही व्याधी असल्या, काही अडचणी असल्या तरी त्यावरही मात करून आपण आपलं आयुष्य आनंदी राहू शकतो. यासाठी हे सगळं चाललेलं आहे. हे मार्गदर्शन लोकांचं आपण घेतो. तो आधी थांबूया, उद्या नवीन भाग.